मस्त चमचमीत असे प्रॉन्स फ्राय आज आपण केतकीज किचनमध्ये अगदी मोजक्या साहित्यात कसे बनवायचे ते पाहणार आहोत. गरमागरम स्टार्टर्स म्हणून किंवा एक साईड डिश म्हणून तुम्ही हे प्रॉन्स नक्की सर्व करू शकता. इकडे मी सुरुवातीला कोलंबी स्वच्छ धुवून त्याच्या आतमधला जो धागा असतो तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर हळद, तिखट, लिंबाचा रस, आलं लसूणची पेस्ट आणि मीठ घेतलं आहे. अगदी झटपट होणारी आणि टेम्पटिंग अशी ही रेसिपी जर घरात लहान मुलं असतील तर तळता तळताच अर्धी फस्त होऊन जाते. सुरुवातीला धुतलेल्या कोलंबीवर आपण थोडासा हिंग घालून घेऊया. त्यानंतर हळद, तिखट, लिंबाचा रस, आलं लसूण आणि मीठ लावून आपल्याला व्यवस्थित सगळं मिश्रण कोलंबीला चोळून घ्यायचे. नॉर्मली कोलंबीचं कालवण किंवा मसाल्यातली कोलंबी जेव्हा आपण कांद्यावर परतून करतो अशा वेळेला चिंचेचा कोळ किंवा कोकमाचा अगळ आपण वापरतो. पण जर तुम्ही स्टार्टर्स म्हणून किंवा साईड डिश म्हणून कोलंबी तळणार असाल तर इकडे दाखवल्याप्रमाणे लिंबाचा रस नक्की वापरा, कोकमाच्या किंवा चिंचेच्या ऐवजी. त्यामुळे कोलंबीचा फ्लेवर खूप छान एन्हान्स होतो आणि तळल्यावर अजूनच मस्त खुसखुशीत लागते. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून 10 ते 15 मिनटं आपण मॅरिनेट करून घेऊया. फार वेळ मॅरिनेशन करण्याकरता लागत नाही. पण जर तुम्हाला खूप कोलंबी तळायची असेल आणि पाहुणे वगैरे येणार असतील तर आदल्या दिवशी कोलंबी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायला हरकत नाही. आता जोपर्यंत कोलंबी मॅरिनेट होते तोपर्यंत इथे मी एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते. तांदळाचं पीठ लावून आपण जेव्हा कोलंबी तळतो ना तेव्हा ती छान मस्त कुरकुरीत होते. आता काही ठिकाणी रवा लावून तळण्याची सुद्धा पद्धत आहे, पण रवा तेल फार शोषून घेतो. मग अशा वेळेला तुम्ही अर्धं तांदळाचं पीठ आणि अर्धा रवा असं मिश्रण घेतलं तर जास्त बरं पडेल. आता मॅरिनेट केलेली प्रत्येक कोलंबी आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायची. फार त्याच्यावर पीठ थापायचं नाही. अगदी हलक्या हाताने पीठ लावून नंतर ते डस्ट करून घ्यायचं. हे पहा, इथे आपली सगळी कोलंबी तांदळाच्या पिठात घोळवून तयार आहे. आता कोलंबी तळण्याकरिता मी एका पॅनमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम हायवर ठेवलेली आहे. एक एक कोलंबी आता आपल्याला ह्या तेलामध्ये घालून दोन्ही साईडनी व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहे ना. बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आणि तुमच्याकडे जर तुम्ही कोलंबी फ्राय करत असाल तर कुठल्या पद्धतीने करता हे सुद्धा आम्हाला कळवा. आता आपली कोलंबी एका बाजूने व्यवस्थित तळून झालेली आहे. ही पहा, छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगाची झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला आता सगळ्या कोलंब्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. ही पहा, आपली सगळी कोलंबी जवळजवळ आता इथे तळून तयार आहे. आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. मग कशी वाटली आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. नमस्कार.